आज आपण बनवणार आहे गुळापासून शिरा। त्याच्यासाठी मी घेतले थोडंसं गूळ आणि थोडे बदाम आणि अर्धी केळी घेतली। केळी टाकणार आहे मी त्याच्यात, म्हणून केळी घेतली आणि इथं रवा भाजते। एका साईडला पाणी ठेवले गरम करायला आणि तूप पण घेतले। तुपात रवा भाजायचा कारण चवीला मस्त लागतो। आणि त्याच्यामध्ये इलायची नंतर काजू पण टाकू शकतो, पण माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळे मी नाही टाकत आहे। मी त्याच्यात बदाम, केळी आणि गूळ याच्यापासून बनवते। त्याच्यासाठी मी आधी बदाम भाजून घेतले आणि नंतर त्याचे बारीक तुकडे करून घेतले आणि केळी पण बारीक करून घेतली। आता रवा थोडासा भाजत आलेला आहे। रवा असा लालसर झाला पाहिजे, कारण रवा चांगला भाजला ना तर चव पण चांगली लागते। पाणी गरम झालेलं आहे, त्याच्यात आता गॅस बंद करूत आपण। आणि शिरा पण म्हणजे रवा पण भाजत आलेला आहे, त्याच्यामुळे आपण आता शिऱ्याकडे वळू शकतो। त्याच्यामध्ये मी आता टाकणार आहे रवा भाजल्यानंतर थोडेसे बदाम टाकल्यानंतर केळी पण लगेच टाकून घेणार आहे। कुणाकुणाची वेगळी पद्धत असते बनवायची, मी माझ्या पद्धतीने बनवते। बघा तुम्हाला आवडतो का? केळी पण टाकते लगेच। केळी टाकल्यानंतर गूळ, सगळं मिक्स करून घ्यायचं। सगळं मिक्स करून घेतल्यानंतर रवा चांगला भाजलेला आहे माझा, बघू शकता तुम्ही। आता मी ह्याच्यात टाकणार आहे आपण गरम केलेलं पाणी। शिऱ्याला थोडंसं पाणी जास्तच ठेवायचं, कारण नंतर ते रवा ते पाणी आत शोषून घेतं। बघू शकता मी एवढं पाणी ठेवलेलं आहे आणि हे पाणी पूर्ण आटणार आणि आपला रवा काही फुलतो आणि फुलल्यानंतर तो चांगला लागतो, कारण फुलला नाही तर तो चांगला नाही लागणार। त्याच्यासाठी थोडंसं पाणी जास्तच ठेवलं पाहिजे, हे बघा। आणि गूळ टाकल्यानंतर जरा शिऱ्याचा कलर वेगळा येतो, लालसर येतो, आणि जर साखर टाकली तर पांढरा होतो।